सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। रिक्षा चालकांचा मुजोरपणा तोडण्यासाठी नाशिक पोलीस आता ऍक्शन मोडवर। काही दिवसांपूर्वी शालिमार चौकात एका अज्ञात रिक्षा चालकाने 4 चाकी वाहन चालकाचा कट लागल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले होते। काही नागरिकांनी व्हिडिओ शूटिंग घेऊन ती व्हायरल केल्याने नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र काही दिवस उलटत नाही तसाच प्रकार शालिमारच्या खडकळी सिग्नल या परिसरात घडलाय। पुन्हा दुचाकी चालकाने एका 4 चाकी चालकाच्या इसमाला व त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल केलाय। या अनुषंगाने नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कणेक यांनी वाहतूक पोलीस अधिकारी यांना सूचना करत नाशिकमधील सर्व रिक्षा चालकांवर जे अनधिकृत रिक्षा चालवतात किंवा ड्रेस घालत नाही, ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगत नाही अशा मजूर रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। नाशिकच्या विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून मुजोर रिक्षा चालकांवर आता कारवाईचा धडका पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।